या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केलेले आहे। फुलांची उधळण केलेली आहे, पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभास्थळी जातील। मात्र ही या क्षणाची लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह साम टीव्हीची दृश्य आपण पाहतोय, ज्यामध्ये आपण बघू शकतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी सर्व बाबींचा आढावा घेतलेला आहे। कशा प्रकारे हे स्मारक बनवण्यात आलेले आहे ते सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निरखून बघितलेलं आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वंशजांकडून त्यांनी या ठिकाणी सर्व माहिती सुद्धा घेतलेली आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात पोहोचलेत आणि या ठिकाणी त्यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि फुलांची उधळण सुद्धा केलेली आहे। यानंतर सभास्थळी जाण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर सुद्धा जाणार आहेत। त्या ठिकाणी ते बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार आहेत। मात्र याआधी आपण बघितलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केल्याचा आरोप याआधी विरोधकांनी केलेला होता। त्याला आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे लक्ष असेल। तर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण या क्षणाला लाईव्ह बघतोय। संपूर्ण स्मारकाची रचना मांडणी कशी करण्यात आलेली आहे, या स्मारकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास कसा सांगितला जातोय, या सर्व गोष्टी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता आपल्या सभास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचणार आहेत। खरं तर पहिल्यांदाच शिवाजी पार्क या परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आलेले आहेत आणि त्यांची सभा या ठिकाणी होते। त्यामुळे आज नेमकं ते काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल। अनेकदा विरोधकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून केलेला आहे किंवा भाजपाकडून देखील अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात भेट दिलेली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन त्यांनी यावेळेस केलेलं आहे, पुष्पहार अर्पण केलेला आहे, फुलांची उधळण या ठिकाणी केलेली असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय। ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह आणि लाईव्ह दृश्य आपण बघतोय, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतोय सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चैत्यभूमीवर गेलेले होते। त्या ठिकाणी त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी या संपूर्ण स्मारकासंदर्भात जाणून घेतलेले आहे। संपूर्ण स्मारकाची माहिती त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेला लढा, त्यांचा इतिहास हे सर्व काही या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात माहिती सुद्धा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे। कडेकोट आणि चोख अशा पोलीस बंदोबस्तात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्मारकात पोहोचलेले आणि त्यानंतर त्यांनी आता या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केलेले आहे।